गाईज, मी स्नेहल जोशी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, आता वाजले रात्रीचे 11:30 आणि आम्ही करत आहे श्रेयाच्या केळवणाची तयारी. तर पृथानी ते फॉईल लेटर्स आणले आणि ते इथे लावलेले आहे. आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो पूर्ण खरेदी करायसाठी. तिथून आम्ही बरीचशी खरेदी करून आणली आहे. जसं तिच्यासाठी स्वीट्स वगैरे खायला आणले आहे. त्यानंतर आता इथे मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय तयारी करतो आहे ते. तर हे पहा मंडळी, ब्राईड टू बी आम्ही लावलेला आहे इथे. आणि आता श्रेयाचे केळवण हे लिहत आहे पृथा. हे पहा, श्रेयाचे केळवण एवढंच लिहायला पृथानी पसारा पा किती घालून ठेवला आहे घरामध्ये. सगळं काढून ठेवलं आहे. स्केच पेन, कलर पेन्सिल्स, तिचे पाऊच, पेपर्स. आणि ही पृथा. पृथाला असे घरातले कामं करायला लावले की खूप कंटाळा येते आणि हे असं काही करायला लावलं की खूपच इंटरेस्ट येते. आता जवळपास 11:15 होईल काही वेळानंतर, 5-10 मिनटानंतर. तरी ती आज जागरण करत आहे. मस्त आता दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे लागलेल्या त्यामुळे सकाळी ती जवळपास 11 वाजता उठली. त्यामुळे एवढं छान जागरण चालू आहे रात्री. असे कामं तिला खूपच आवडतात मंडळी. चकलीचं काढलंय ना, आपण ते बनवू आता. रात्रभर जागरण थोडी करायचं आहे. सकाळी उठायचं आहे मला 5 वाजता. उद्या नरक चतुर्दशी आहे आणि लवकर उठणं वगैरे लावून आंघोळी करावं लागतात सकाळी, माहिती आहे. तर आता ऑलमोस्ट 12 वाजलेले आहेत आणि आज आमच्या 12 वाजल्यानंतर आमच्या होणाऱ्या काकांचा बर्थडे आहे. तर आता श्रावणी दिदी सगळ्यांना कॉन्फरन्सवर घेणार आहे आणि आम्ही सगळे अक्षय काकांना बर्थडे विश करणार आहे. तर मंडळी, हे केळवणचं जे लिहिलेलं झालेलं आहे पेज. आणि आता काही वेळात अक्षयरावांना आम्ही विश केल्यानंतर झोपणार आहोत. आणि सकाळी 5 वाजता उठायचं आहे आणि रांगोळी काढायची आहे. त्यानंतर फुलांची सजावट करायची आहे, स्वयंपाक करायचा आहे. त्यात पण वेगळे पदार्थ तुम्हाला पाहायला मिळतील. तर कंटिन्यू माझा व्हिडिओ पाहत राहा. बाय. हॅलो. तर आता सकाळ झालेली आहे. मी पण माझी तयारी केलेली आहे आणि आमचं पूर्ण डेकोरेशन पण झालेलं आहे. हे बघा डेकोरेशन.
वाटला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दरवेळेस काय होतं, व्हिडिओ मी काय करते, सेंड करून देते आणि एंडच करत नाही व्हिडिओचा. त्यामुळे मी आज जॉईन केलेला आहे डबल. हे सगळेजण गावाला गेलेले आहेत. पृथा पण त्यांच्यासोबत गावाला गेली आहे आणि म्हणून मी आता हा एंडचा व्हिडिओ करत आहे. तर माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही लाईक केल्यावर माझ्या व्ह्यूज वाढतात, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर खूप मोठ्या संख्येमध्ये व्ह्यूज आले पाहिजे, त्यासाठी तुम्ही मला लाईक करा. तर बाय.